सन्माननीय शहर अध्यक्ष देवा टेमकर यांना मी विनंती करतोय की मंचावर त्यांनी उपस्थित राहायचं आहे। जिल्ह्यातील जे जे जिल्हा पदाधिकारी आहेत त्यांनी कृपया मंचावर उपस्थित राहा। धन्यवाद। आणि या ठिकाणी हा अभिष्टचिंतन सोहळा आपण अतिशय आल्हाददायक वातावरणात या ठिकाणी ताईंच्या अभिष्टचिंतनाकरिता आयोजित केलेला आहे। आणि या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर या कार्यक्रमाकरिता मंचावर उपस्थित असलेल्यांपैकी ॲडव्होकेट रेवती राणे महिला जिल्हाध्यक्ष यांनीही मंचावर उपस्थित राहायचं आहे। सन्माननीय पुंडलिक दळवी तालुका अध्यक्ष सावंतवाडी, शहर अध्यक्ष सन्माननीय देवा टेमकर, महिला शहर अध्यक्षा सन्माननीय सायली दुभाषी यांनाही विनंती करतोय की त्यांनी मंचावर उपस्थित राहायचं आहे। धन्यवाद। पुन्हा एकदा जाधव साहेब। तर या सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे आपल्या महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री आदरणीय प्रवीणभाई भोसले, त्याचप्रमाणे या ठिकाणी या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी उपस्थित आमचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सन्माननीय आमचे अमितभाई सावंत साहेब, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मंडळी, या ठिकाणी या अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी सन्माननीय अर्चना मॅडम यांना शुभेच्छा देण्यासाठी पहिल्यांदाच माझ्या नावाची या ठिकाणी घोषणा झाली। आधी खूप खूप आभार मी व्यक्त करतो की या इतक्या महत्त्वपूर्ण सोहळ्याचं पहिल्यांदा शुभेच्छा देण्याचं या ठिकाणी मला भाग्य मिळतंय। यामुळं खरंच मी भाग्यवान आहे या ठिकाणी असं मला वाटतं। उपस्थित सर्व माझ्या बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी मी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ज्या वेळेस अध्यक्ष झालो, यामध्ये सर्वात पहिल्यांदा ज्या काय आपल्या या ठिकाणी शुभेच्छा दिल्या त्या अर्चना ताई होत्या। आणि त्यांनी जो आशीर्वाद आणि जे प्रेम दिलं त्याची ऊर्जा या ठिकाणी आम्हाला या जिल्ह्याच्या युवकांची संघटना वाढवण्यासाठी उपयोगात येते। आज या आमच्या ताईंचा वाढदिवस आहे। कुठच्या शब्दामध्ये या ठिकाणी त्यांना मी शुभेच्छा द्याव्या हे खरंच मी कन्फ्यूज आहे। कारण ताईंचं या जिल्ह्यामध्ये जे काही नेतृत्व आहे, महिला संघटना असेल किंवा या विधानसभेत वेगवेगळ्या स्तरावर जाऊन काम करण्याचं त्यांचं धोरण असेल, हे बघून खरंच आज या मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस प्रभावित आहे। आणि म्हणूनच या ठिकाणी मी जास्त वेळ काय घेणार नाही आहे, कारण आपल्या महत्त्वाच्या व्यक्ती या ठिकाणी त्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहेत। तरी या आमच्या ताईंना येत्या विधानसभेमध्ये त्यांना चांगलं यश मिळावं आणि त्या आमदार म्हणून आमचे सर्वांचे प्रश्न विधानसभेत मांडावेत, या ठिकाणी एवढ्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। धन्यवाद जाधव साहेब। खऱ्या अर्थाने ताईंच्या नेतृत्वाच्या संदर्भात जे आपण गौरवोद्गार काढले त्याबद्दल धन्यवाद। मी विनंती करतोय की या ठिकाणी वेंगुर्ला तालुका अध्यक्ष सन्माननीय योगेश कुबल आहेत, त्यांनीही या ठिकाणी शुभेच्छा पर एक दोन शब्द व्यक्त करावेत। हॅलो, आज आपण सर्व आमचे जमलेले राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते, पदाधिकारी, आमचे हितचिंतक, त्याचप्रमाणे आपल्या आज सत्कारमूर्ती ज्यांचा वाढदिवस आहे। आणि हा महिना आमच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा महिना आहे वाढदिवसांच्या बाबतीत, कारण आज 1 तारीख आहे। 1 तारीखला आज आमच्या अर्चनाताई यांचा वाढदिवस आहे आणि आणखीन काही दिवसात आपल्या साहेबांचा वाढदिवस येणार आहे। त्यामुळे हा आठवडा वाढदिवसाच्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा आहे। सर्वप्रथम मी आमच्या वेंगुर्ला तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सर्व कार्यकर्ते आणि आमच्या चिंतकाच्या माध्यमातून अर्चनाताई यांना
वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे आज अर्चनाताई सर्व तळागाळात आपल्या मतदारसंघातच म्हणा किंवा आजूबाजू म्हणजे सिंधुदुर्गात प्रत्येक ठिकाणी सर्वसामान्यांपर्यंत पोचणाऱ्या जवळपास आजच्या घडीच्या तरी सर्वात अग्रेसर असणाऱ्या पहिल्या नेत्या आहेत. त्या प्रत्येक ठिकाणी समाजाच्या सुखदुःखात सहभागी असतात. ताईंना खूप काही ओळखीच्या असण्याची आवश्यकता वाटत नाही, कारण सर्वसामान्य कार्यकर्ता येऊन ताईंना भेटतो, आपली व्यथा मांडतो आणि त्याच पद्धतीने अर्चनाताई त्यांच्या ज्या काय व्यथा आहेत त्या आपल्या परीने सत्ता नसतानाही वेगवेगळ्या माध्यमातून परिपूर्ण करण्यासाठी सतत प्रयत्नशील असतात. त्यामुळे प्रत्येक तळागाळापर्यंत ताईंचं नाव झालेलं आहे. थोडा मोठ्यापर्यंत अर्चनाताईंना कोण जवळपास म्हणजे अनोळखी असं कोण राहिलं नाही. नाव म्हटल्याच्या नंतर अर्चनाताईंना जवळपास सगळेच ओळखतात. काही छोट्यांपासून मोठ्यापर्यंत प्रत्यक्ष बघूनही ओळखतात. नुसतं लांबून बघितलं तरी त्यांना माहिती असतं अर्चनाताई आल्यात. या पद्धतीने त्यांनी आपली एक चांगली ओळख तयार केलेली आहे. आम्ही या वाढदिवसाच्या निमित्ताने ताईंना एक सांगू इच्छितो की हा जो मतदारसंघ आहे हा शून्य मतदारसंघ आहे, सर्वसामान्य लोकांचा मतदारसंघ आहे. त्यांच्याकडनं तुम्हाला खूप अपेक्षा आहेत. त्यामुळे असंच तुम्ही या समाजकार्यात हिरिरीने पुढे यावं. तुम्हाला आम्ही भावी आमदार म्हणून पाहत आहोत आणि आज तळागाळातल्या सर्वसामान्य लोकांच्या मनात पण तुम्हाला भावी आमदार ह्याच नावाने सगळेजण परिचित आहेत आणि प्रत्येकाच्या मनात आहे की ताईच या मतदारसंघाच्या आमदार व्हाव्यात. आता येणाऱ्या काही कालखंडात निवडणुकांचाच कालखंड असणार आहे आणि त्या कालखंडात आमच्या पुढच्या आमदार या मतदारसंघाच्या या अर्चनाताईच हो ही या पाटेश्वर चरणी मी विनंती करतो आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद. धन्यवाद कुबल साहेब. खरं तर या मंचावर बरेच मान्यवर उपस्थित आहेत, परंतु श्रोतेजनांची काही मानसिकता झाली असेल की सर्वच बोलणार आहेत की काय, तर तसं नाही आहे. कारण ताईंना पण वेळ द्यायचा आहे की इतर मान्यवर सुद्धा ताईंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. याची ही दखल सुद्धा सर्व श्रोतेजनांनी आणि मार्गदर्शकांनी घेतली पाहिजे. मी शहराच्या वतीने राष्ट्रवादी शहराध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सायली दुभाषी मॅडमना विनंती करतो की त्याने 1-2 शब्दात ताईंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. सन्माननीय ॲडव्होकेट सायली दुभाषी. नमस्कार. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, सर्वात प्रथम ताई तुमका वाढदिवसाची हुनहुनीत पर. खरं तर समाजाचं जे काम आहे किंवा राजकीय काम आहे त्याच्यात माझं कुठेच नातं नव्हतं म्हटलं तरी चालेल, कारण माझा नवरा माझे सासरे आहेत, पण माझं काहीच नव्हतं. पण स्वप्नात न बघलेलं काम मी केलं आणि मी राजकारणातलं पद ग्रहण केलं. पुढे कसं होणार ह्याचा प्रश्न पडला होता आणि तो माझा प्रश्न ताईंकडे बघून सुटला. कारण ताईंचं जे काम आहे ते फक्त मी पेपरातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून ऐकत आले, बघून आले. पण जेव्हा त्यांच्याशी माझी ओळख झाली आणि त्यांचं जे काम बघितलं, जशा त्या हसतमुख असतात, सगळ्यांकडे कसे वागतात, कसे बसतात, उठतात, आपल्या पत्रकार मंडळीशी कसे बोलतात, हे सगळं त्यांच्याकडून मी जाणून घेतलं. आणि जो माझा अनुभव नव्हता ती शिदोरी मी 1.5 वर्षात बांधून घेतली आणि माझ्यात ती एक ऊर्जा निर्माण झाली आणि त्यामुळे आज मी सक्रिय आहे. नाहीतर माझा हा प्रश्न सुटलाच नव्हता. ताई अशा व्यक्ती आहेत की त्या राजकारण सामाजिक पलीकडे जाऊन माणसांना एकदम जोडून घेतात आणि ते आपल्याशा करून घेतात. हे जर त्यांचं जे वागणं स्वभाव आहे तो एकदम मनातून एकदम भिडून जातो आणि सगळ्यांना ओढून घेतो. आणि त्या ज्या पद्धतीनं आज प्रत्येकाच्या मनात आहेत आणि पुढच्या येणाऱ्या काळात ज्या इलेक्शन लागणार, ताई मी तुम्हाला ग्वाही देते की
मी तुमच्या पाठीशी सोबत राहीन आणि तुम्हाला आमदार करण्याची जी आमचा प्रयत्न असेल तो कुठे कमी पडू देणार नाही अशी मी आज ग्वाही देते आणि माझे 2 शब्द पूर्ण करते. धन्यवाद सायली दुबासी मॅडम. यानंतर वेंगुर्ला चे रहिवासी आणि जयप्रकाश चमनकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माजी सभापती म्हणून ते कार्यरत होते. त्यांना मी विनंती करतो की त्यांनी तिथंच थांबा सर, मी माईक देतो. या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी सन्माननीय जयप्रकाश चमनकर थोडक्यात आपल्या शुभेच्छा या ठिकाणी द्यायच्या आहेत. धन्यवाद. हॅलो, आदरणीय व्यासपीठ आणि प्रिय नागरिक बंधू भगिनींनो, या ठिकाणी प्रवीणजी असतात आहेत, ज्यांच्याबरोबर अनेक वर्षे गेली 50 वर्षे राजकीय स्तरावर सामाजिक स्तरावर काम करण्याची संधी मला पण मिळाली. या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महिला क्षेत्रामध्ये सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि शैक्षणिक या सर्व दालनामध्ये विचार करता आज अर्चनाताई घारे आपण या जिल्ह्यामध्ये सर्वात उत्कृष्ट असं आपण काम करता, याबद्दल मला निश्चित अभिमान आहे. विचाराचं, आचाराचं, संस्काराचं हा सिंधुदुर्ग जिल्हा, कार्याचं, कर्तृत्वाचं आले उंचावत जाणारा हा सिंधुदुर्ग जिल्हा, या कार्याची महती सातत्याने जपताना विचाराची सांगता जपणारा हा आपला सिंधुदुर्ग जिल्हा, या जिल्ह्याचा शान, मान, सन्मान वाढवण्याचं काम तुम्ही भावी जीवनात निश्चितपणे कराल अशा प्रकारची मला या निमित्ताने ग्वाही वाटते. एक सामाजिक कार्यकर्ता कसं असावं याचं आदर्श द्योतक उदाहरण म्हणजे आपण आहात. आणि म्हणून खरं म्हणजे 75 नंतरच्या कुठल्याही व्यासपीठावर अजून मी नसतो, पण आज आघाडीचं मनोबल वाढवायचं असेल आणि या भागामध्ये निश्चितपणे जर सीट विजयी करायची असेल तर अर्चनाताई घारे आपल्याला पर्याय नाही. सर्व विरोधी पक्षाने एकजुटीने एक दिलाने, मी इर्षाद शेखशी सुद्धा बोललो, सर्वांनी एकजुटीने एक दिलानं अर्चनाताई आपल्याला पाठिंबा दिला पाहिजे. निश्चितपणे आपल्या यशाची ग्वाही हा संपूर्ण परिसर आपल्याला देईल. कारण आज गरज आहे की या भागाच्या सामाजिक, शैक्षणिक बरोबर महिलांच्या प्रश्नाला न्याय देण्याची. विचाराचं, आचाराचं, संस्काराचं राजकारण तुमच्या जीवनामध्ये सातत्याने तुम्ही जपताय आणि हा आदर्श समोर ठेवून अमितभाईंशी मी बोललो, हा विचाराचा सांगोसा सातत्याने जपण्याचे काम किमया तुमच्या विचारात सातत्याने हा फार मोठा यशस्वी ग्वाही देणारा अशा प्रकारचा आपल्या जीवनातला पराक्रम आहे. वैचारिक ही सांगता या महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या जिल्ह्यावर अनेक बाबतीत अन्याय होतो आहे. या जिल्ह्यामधले अनेक प्रश्न, मी जिल्हा बागायतदार संघाचा अध्यक्ष आहे, 1100 टेंट तंबू चालक मालक संघटनेचा अध्यक्ष आहे. आमच्या अनेक समस्या सातत्याने राजकीय स्तरावर विचारात घेतल्या जात नाही. या जिल्ह्यामध्ये खरं म्हणजे पर्यटन किंवा विकासात्मक आंबा, काजू, शेती, बागायतीला चालना देणारे अशा प्रकारचे अनेक प्रकल्प या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. 1400 कोटीचा पर्यटन विकासात्मक कार्यक्रम हा जिल्हा, सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनमध्ये जगाच्या नकाशात पहिल्या 30 असून सुद्धा या ठिकाणी दुर्लक्ष होतो आहे. ह्या सगळ्या विषयाला चालना देऊन ह्या विषयामध्ये सिंधुदुर्ग जिल्हा परिपूर्ण करण्याचं काम तुम्हाला तुमच्या भावी जीवनात करताना तुमची आमदारकी निश्चितपणे आहे अशा प्रकारची मला हमी येते. आणि या विचारातून आपण काम कराल, कार्याचं कर्तृत्व वाढाल आणि या जिल्ह्याची शानमान सन्मान निश्चितपणे वाढाल अशा प्रकारची अपेक्षा, आशा, आकांक्षा व्यक्त करतो आणि माझे विचार संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद जयप्रकाश चमनकर. खरोखरच अप्रतिम या ठिकाणी तुम्ही शुभेच्छा दिलात आणि आपल्या ताईच्या कार्याची दखल घेतली. आता मी दोडामार्ग तालुक्यातील मुलुख मैदानी तोफ खरं तर प्राध्यापक संदीप गवस साहेब यांनाही विनंती करतो की त्यांनी ताईंच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्यात आपलं शुभेच्छापर 2 शब्द व्यक्त करावे. नमस्कार. आज एका विशिष्ट सोहळ्यासाठी आपण सर्वजण एकत्र जमलेलो आहोत. या सोहळ्याच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित सोहळा तथा सत्कार मूर्ती सन्माननीय अर्चनाताई घारे, प्रवीणभाई
आमचे तडफदार जिल्हाध्यक्ष अमित सामंत साहेब आणि सन्माननीय व्यासपीठ आणि श्रोतेजन हो, बऱ्याच दिवसांनी असा एक योग जुळून आला ज्या ठिकाणी मॅमना आपण सर्वजण शुभेच्छा देणारे आहोत. आपण जर बारीक विचार केला, या ठिकाणी बऱ्याच महिला आहेत. घरामध्ये जास्त प्रभाव कोणाचा असतो? आपल्या आईचा असतो, आजीचा असतो, बहिणीचा असतो आणि रिमोट बायकोच्या हातीत असतो. बरोबर ना? खरेदीची लिस्ट बायको काढून देते. आम्ही बाजारात गेल्यानंतर 10 गोष्टी सांगितल्या, तोंडी सांगितल्या, 2 घेऊन येतो, 8 गोष्टी तशाच असतात. शेवटी रिमोट आपलं काम करतो. मी अशासाठी सांगतोय की जी व्यक्ती गेली 5 ते 10 वर्ष आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये 20% राजकारण आणि 80% समाजकारण करीत आहे, कुठलंही लाभाचं पद नाही, पदर मोड करून अगदी गावांगाव पिंजून काढीत आहेत. आणि त्यामुळे अगदी 15 वर्षापूर्वी ज्या समस्या आपल्याकडे होत्या त्या आजही आहेत. त्यामुळे घरातील ज्या अडचणी आहेत ह्या आईलाच माहीत असतात. मतदारसंघातील ज्या अडचणी आहेत ह्या आईलाच, मातेलाच, बहिणीलाच, एका मुलीलाच माहीत असतात. आणि त्यामुळे ही जी आघाडी होणार आहे तिच्यावरती शिक्कामोर्तब व्हावं आणि आघाडीचं जे तिकीट आहे आपल्या मतदारसंघातून हे ह्यांनाच मिळावं अशी आपली सगळ्यांची इच्छा आहे. आणि नक्कीच मी जसं तुम्हाला सांगितलं, रिमोट हातात राहणार आहेत. आपल्या तालुक्याच्या, आपल्या मतदारसंघाच्या ज्या ज्या समस्या आहेत ह्या समस्या त्या पुढेपर्यंत नेणार आहेत. दुसरी गोष्ट, यांचं जे काम आहे, आजच पुस्तक प्रदर्शनाचं उद्घाटन पण झालेलं आहे. आउटडेटेड झालेली ही वाचन संस्कृती, परंतु त्याने असा विचार केला की आपण जर वाचलो, आपण जर पुस्तकं वाचली तर आपलं ज्ञान वाढेल. आणि त्या अनुषंगाने, कारण वाढदिवस म्हटल्यानंतर वेगवेगळ्या गोष्टी वाढदिवसाच्या निमित्ताने होतात, ओली पार्टी होते, सुकी पार्टी होते, परंतु ही तशी नाही, ही वैचारिक पातळी आहे त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं. तदनंतर अगदी कुठल्याही घरामध्ये चला, शेणाने सारवलेलं घर असो, नाहीतर लादीचं घर असो, फरशीचं, मार्बलचं घर असो, शेणाच्या घरात पण सारख्याच बसतात थपकल मांडून, मोठ्या घरात पण तशाच बसतात. म्हणजे अगदी सर्वसामान्यांना आपलंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व, आणि हे व्यक्तिमत्व निश्चितच आपल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा निश्चितच विकास करणार आहे. आणि त्यामुळे आपण आजच्या या त्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे मागणी करूया की त्यांनाच, कारण जेवढे आपल्यातून पॉझिटिव्हिटी किंवा सकारात्मकता बाहेर पडेल तेवढेच हे विचार हवेमध्ये राहून शेवटच्या क्षणी ज्या ठिकाणी चर्चेची फेरी होईल त्या ठिकाणी आपले सगळ्यांचे जे विचार आहेत हे एकदम त्या ठिकाणी त्यांच्यावरती अदृश्यपणे नक्कीच आदळतील. आणि ताईंना तिकीट 100% मिळेल आजच्या या वाढदिवसाच्या निमित्ताने. भाईंनी पण, सुरेश भाईने खास शुभेच्छा दिलेल्या आहेत. सुरेश भाई यायचे होते परंतु माझ्या वतीने तुम्ही त्यांना शुभेच्छा द्या. मी ताईंना दोडामार्ग तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शुभेच्छा देतो. तुम्हाला आरोग्य, आयुष्य, धन, संपत्ती, पद, आमदारकी, कॅबिनेट मिनिस्ट्री जे जे काय आहे ते सर्व मिळो अशी इच्छा व्यक्त करतो. आणि मला 2 शब्द माझं मनोगत व्यक्त करण्याची जी संधी दिली त्याबद्दल धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद गवत साहेब. यानंतर मी सन्माननीय पुंडलिक दळवी साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सोहळ्यानिमित्त आपलं मनोगत व्यक्त करावं, ताईंना शुभेच्छा प्रदान कराव्यात. सन्माननीय सावंतवाडी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सिंधुदुर्गचे इतरही मान्यवर या ठिकाणी ताईंच्या कार्यालयामध्ये बसलेले आहेत, याची ही भान या सर्व मान्यवरांनी घेतली पाहिजे. पुन्हा एकदा उपस्थित असलेल्या सर्वांच्या मान्यवरांच्या आणि ताई प्रेमींचे स्वागत करतो आणि पुन्हा एकदा कार्यक्रमास्थळी सन्माननीय पुंडलिक दळवी. नमस्कार. आजच्या या अर्चनाताई घारे परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्वांचीच नावं घेत नाही, आदरणीय व्यासपीठ. तर ताईंचं कार्य जे काय आता गेली 5-6 वर्ष बघतोय, आपण सगळ्यांनाच माहीत आहे की ताई आता प्रत्येकाच्या घराघरात आणि हृदयापर्यंत पोचलेल्या आहेत. त्याने आपल्या
कार्यपद्धतीनेच तसेच सर्वसामान्यामध्ये मिसळून सर्वसामान्यांच्या ज्या काही अडचणी आहेत त्यांचा विचार करून त्या आपल्या परीने सोडवण्याचा त्या वारंवार प्रयत्न करतायत आणि त्यांचा या कार्यपद्धतीमुळेच आज अर्चना घारे कोण हा प्रश्न सध्या तरी या सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग या तीनही तालुक्यामध्ये म्हणजे सावंतवाडी विधानसभा या भागात तर मला वाटत नाही कोणाला अर्चना घारे परब हे नाव माहीत नसेल असं. या पद्धतीने त्यांचं जे काय कार्यपद्धत आहे ते आगळं वेगळं आणि सर्वसामान्य लोकांना दृष्टिक्षेपात धरून त्यांचं कार्य चाललेलं असतं. आज सकाळीच त्यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त एक वेगळा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी राबवला. यदेव नारायण मंदिर आहे त्या ठिकाणी त्यांनी पुस्तक प्रदर्शनाचा कार्यक्रम आणि विद्यार्थ्यांसाठी खास सवलत त्या विक्रीमध्ये मुद्दाम म्हणून त्यांनी ठेवलेला आहे. तर आपल्याला या ठिकाणी मी खरोखरच आवाहन करेन की आपली जी काही मुलं असतील किंवा ज्येष्ठ असतील जे वाचक वर्ग आहेत तर त्यांनी या पुस्तक प्रदर्शनाचा लाभ घ्यावा. विद्यार्थ्यांनी अगदी अल्प दरात आणि माफक दरात तिथे पुस्तकं अवेलेबल आहेत. तर अशा विविध उपक्रम ताईंनी गेल्या 5-6 वर्षात इथे राबवलेले आहेत. वेळोवेळी ज्यावेळी सर्वसामान्य माणसांना काही समस्या इथे जाणवतात, भेडसावतात, मग पूर परिस्थिती असू देत, वादळ असू देत, कोरोनासारखी परिस्थिती असू देत, ज्यावेळी ताईंची मदत अपेक्षित होती, जरी ताई कोरोनाच्या परिस्थितीत उपस्थित राहू शकल्या नसल्या तरी फार दोडामार्गपर्यंत त्यांनी मदत पोचवलेली आहे. अशा प्रकारे ताईंचं कार्य हे खरोखरच दखल घेण्यासारखं आहे. संदीप सरांनी सांगितलं तसंच खरोखरच सगळेजण आता ताईंकडे भावी आमदार म्हणूनच बघतायत. आणि आज सकाळी सुद्धा जे काही साहित्यिक होते जो एक समाज घडवण्याचा ज्यांच्यावर खरोखरच जबाबदारी असते त्यांनी देखील आशावाद बोलून दाखवलेला आहे की आज खरोखरच परिवर्तनाची गरज आहे. तर मला वाटतं खरोखरच 2024 ही परिवर्तनाची लाट असेल आणि पुढच्या वेळी आम्हाला एका आमदाराचा वाढदिवस साजरा करण्याचं भाग्य लाभेल असं मी देव पाटेकरचरणी खरोखरच इच्छा व्यक्त करतो. ताईंना आमच्या दळवी परिवारातर्फे आणि माझ्या सावंतवाडी तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने खरोखरच शुभेच्छा देतो. आणि मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरोखर आभार व्यक्त करतो सचिनचा आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद दळवी साहेब. आपलं प्रेम या कुटुंबाप्रती नेहमीच आहे आणि ते तुम्ही व्यक्तही केलात. सन्माननीय जिल्हा काँग्रेसचे पदाधिकारी समीर वंजारी साहेब आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे युवा जिल्हा प्रमुख सन्माननीय सागर नानोसकर साहेब या दोघांनाही मान्यवरांना विनंती करतो की मंचावर त्यांनी उपस्थित राहायचं आहे. आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा सन्माननीय ॲडव्होकेट रेवती राणे मॅडम यांना मी विनंती करतो की ताईंच्या या वाढदिवसानिमित्त आपले शुभेच्छापर 2 शब्द या ठिकाणी व्यक्त करावे. सन्माननीय व्यासपीठावरती उपस्थित सर्व मान्यवर आणि आजच्या उत्सवमूर्ती अर्चनाताई घारे परब तसेच सर्व उपस्थित राष्ट्रवादी व्यतिरिक्त इतर सर्व परिवार सर्वांचं सर्वप्रथम मी स्वागत करते. आणि दुसरं म्हणजे आपण ताईंना शुभेच्छा देण्यासाठी इथे जमलेलो आहोत. बऱ्याच मंडळींना बोलायचं आहे आणि बऱ्याच जणांची इच्छा आहे की आपण ताईंना शुभेच्छा द्याव्या. तरी मी आज राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे ताईंना सर्वप्रथम वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देते. त्यांना चांगलं आरोग्य, राजकीय चांगली वाटचाल आणि चांगल्या प्रकारे आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्व त्यांनी करावं अशी मी अपेक्षा इच्छा करते. आणि त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण व्हावं या मी पाटेकरनी प्रार्थना करते की त्यांची जी इच्छा आहे ती पूर्ण होऊ दे. आणि राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे तसेच सर्व महिलांतर्फे मी आपल्या सर्वांतर्फे मी ताईंना शुभेच्छा देते. धन्यवाद. धन्यवाद रेवतीताई. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी, नेते, माजी पंचायत समिती सदस्य आणि ज्याच्या मार्गदर्शनात राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व अजूनही त्यांना आदराचं स्थान देत आहेत असे ओबीसी सेल माजी जिल्हाध्यक्ष सन्माननीय बाळासाहेब कन्याळकर यांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमानिमित्त ताईंना शुभेच्छा द्याव्या.
आजच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा उत्सव मूर्ती अर्चनाताई, व्यासपीठावर बसलेले आमचे जिल्हाध्यक्ष अभित सावंत, माजी मंत्री प्रवीणबाई आणि व्यासपीठावर असलेले सर्व मान्यवर, आपण सर्व या ठिकाणी ताईंना शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या महिला आणि प्रमुख सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते, हितचिंतक, मित्रपरिवार आणि त्यांच्या घरातले सर्व माणसं, विशेषतः कुडाळ तालुक्याचा एक पदाधिकारी म्हणून शुभेच्छा देण्यासाठी मला या ठिकाणी सचिनने शुभेच्छा द्या म्हणून सांगितल्या, त्याचेही आभार मानतो. शुभेच्छा देताना भावी आमदार म्हणून अर्चनाताईचा आम्ही सर्व उल्लेख करतो, तुम्ही उल्लेख करता. आपण आमदार त्यांना करायचं आहे हे प्रत्येकाच्या लक्षात आहे. आणि आजची राजकीय बदलती स्थिती सुद्धा आपण सर्व पाहता जाणता. उद्या किती पक्ष निवडणूक लढवतील, चौरंगी लढत होईल की तिरंगी लढत होईल, काय दुरंगी लढत होईल, हे कोणीही आता या घटकेला सांगू शकत नाही. हल्लीच्याच काळामध्ये गेल्या आठवड्यात जे वकील ही सुनावणी चालवतात ते सरोदे साहेब कुडाळला आले होते आणि सरोदे साहेबांची त्या ठिकाणी मार्गदर्शनची एक अशी चर्चासत्र आयोजित केलं होतं. त्या चर्चासत्रामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला की 25 तारीख आणि 31 तारीख जरांगेने दिलेली ही 24 तारीख, 25 नाही, आणि मुख्यमंत्र्यांनी आपण स्वतः घोषित केलेली 31 तारीख, याच्यामध्ये काय घोळ होणार आहे का? सरोदे साहेब हे शिवसेनेचे वकील आहेत, अत्यंत हुशार बुद्धिमान असे वकील. त्यांनी मला सांगितलं, कन्याळकर तुम्हाला हा प्रश्नाचं उत्तर मागून देतो, आता या ठिकाणी देत नाही. म्हणजे आपणही समजा की ह्या काळामध्ये, ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये ह्या महाराष्ट्रामध्ये प्रचंड राजकीय घडामोडी होणार आहेत आणि त्याचा कितपत फायदा राष्ट्रवादी काँग्रेसला होणार हे आपण आता सांगू शकत नाही. परंतु पवारसाहेब जोपर्यंत खंबीर आहेत आणि आमच्यासारखे तुमच्यासारखे सर्व कार्यकर्ते त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, तोपर्यंत राष्ट्रवादीला कोणी हात लावू शकत नाही. हे त्रिवार सत्य आहे. त्यांच्याबरोबर गेलेल्यांची स्थिती आज काय आहे, ही लोक परत सुद्धा काही दिवसात आपल्या पक्षात येतील आणि साहेबांच्या पाया पडतील, हे सत्य आहे. म्हणून आतापासून पवारसाहेबांच्या पाठीशी आपण जसे राहिलात तसे अर्चनाताईंच्या पाठीशी आपण सर्व हा मतदारसंघ राहूया. रेडीपासून दोडामार्गच्या टोकापर्यंत, आईपर्यंत हा पसरलेला मतदारसंघ आहे आणि त्या मतदारसंघामध्ये जयप्रकाश चिमणकरांसारखे माणसं, आमच्यासारखे रेडी जवानचं, अशा प्रकारची कार्यकर्ते या ठिकाणी 20-25 वर्ष काम करतात. ते सभापती होते, त्यावेळी जिल्हा परिषदच्या सभागृह मी सुद्धा सदस्य होतो. आम्ही एकत्र काम केलेलं आहे, त्यांचं काम सुद्धा मी बघितलं आहे. अशी माणसं या पक्षाला म्हणण्यापेक्षा अर्चनाताईंना मदत करतील अशी या ठिकाणी मी अपेक्षा व्यक्त करतो. हे सत्याच्या बाजूने कायम असतात. जनता दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, मटकर साहेबांचे अत्यंत जवळचे कार्यकर्ते, प्रवीणबाईंचे अत्यंत जवळचे स्नेही, अशा प्रकारचा त्यांचा या ठिकाणी उल्लेख करावा लागतो. असे अनेक कार्यकर्ते या मतदारसंघामध्ये आहेत, परंतु ते आपण पुढे म्हणून भाग येत नाहीत. चव्हाणसुगडे साहेब या ठिकाणी उपस्थित राहिले, आम्ही सुद्धा एक त्यांचा मित्र म्हणून मी त्यांचे आभार मानतो. अशा प्रकारच्या कार्यकर्त्याने अर्चनाताईने भेटावं, त्यांच्या घरी जावं, त्यांच्याशी चर्चा करावं आणि त्यांना सुद्धा या प्रवाहामध्ये आणावं आणि आपलं यश दूर नाही, ही सत्य परिस्थिती आहे. आणि योगायोगानं या जिल्ह्याला एक महिला आमदार, या इतिहास घडलेला नाही आजपर्यंत या मतदारसंघात, तो आपण इतिहास घडावा
अशा प्रकारची विनंती करतो, स्वामीचरणी प्रार्थना करतो आणि माझे 4 शब्द पुरे करतो. त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय शरद पवार. धन्यवाद बाळासाहेब कन्याळकर. यानंतर सावंतवाडी पत्रकार संघाचे अध्यक्ष सन्माननीय हरिश्चंद्र पवार साहेब या ठिकाणी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत ताईंना शुभेच्छा देण्यासाठी येतात. सर्व पत्रकार बंधूंना मी विनंती करतो की आपला वेळ अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण या ठिकाणी येऊन ताईंना शुभेच्छा द्याव्यात ही विनंती सन्माननीय हरिश्चंद्र पवार आणि त्यांचे सहकारी सर्व सावंतवाडी तालुका पत्रकार संघ. यानंतर अध्यक्षीय भाषण झाल्यानंतर लगेचच केक या ठिकाणी कट केला जाईल आणि ताईंना शुभेच्छा देण्यासाठी पुन्हा एकदा सर्व पत्रकार बंधू, ब्रेकिंग मालवणीचे संपादक सन्माननीय अमोलजी टेमकर, हरिश्चंद्र पवार, बालावलकर, सचिन रेडकर साहेब, प्रहार असे असंख्य पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. पत्रकारांना निघायचं आहे, अनेक कार्यक्रम त्यांचे आहेत, त्यामुळे आम्ही त्यांना संधी दिली आहे. जे इतर मान्यवर आहेत, इतर पक्षाचे पदाधिकारी आहेत, जे ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, त्यांना हा कार्यक्रम संपल्यानंतर ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही वेळ दिलेला आहे. खरं तर या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलेले सर्व पत्रकार बंधूंचे आम्ही आभार व्यक्त करतो अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा शुभेच्छा कार्यक्रमाकडे वळताना खरं तर या ठिकाणी ज्येष्ठ अतिथी असलेले जी मंडळी आहे, प्रवीण भाईंनी आम्हाला मगाशीच सांगितलं होतं की त्या कार्यक्रमामध्ये मी माझं नेतृत्व करतोय आणि मी त्यांना शुभेच्छा दिल्या आहे. अमित सामंत शांत बसले होते. आता मी बोलतोय, अमित सामंतना त्या कार्यक्रमाला बोलू द्या असं त्यांच्या पूर्व परवानगीने या ठिकाणी अर्चनाताईंच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले, तसंच प्रत्येक कार्यक्रमामध्ये सिंधुदुर्गातच नव्हे तर सिंधुदुर्गाच्या बाहेर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादीच्या दालनात सुद्धा माझी छोटी बहीण या नात्याने खंबीरपणे मी त्यांच्या पाठीशी उभा आहे असं संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या कार्यक्रमात सुद्धा आवर्जून मी विनंती करतो की आमचे लाडकं प्रेरणास्थान राज्यमंत्री सन्माननीय प्रवीण भाई, त्यांनी बोललं नाही आणि तो कार्यक्रम झाला नाही असं आतापर्यंत कधी झालं नाही. हा त्यांचा मोठेपण आहे, ही त्यांची उमेद आहे आणि या ऊर्जेपोटी आपणही त्यांना तेवढीच दाद दिली पाहिजे. मी भाईंना विनंती करतो की थोडक्यातच ताईंना शुभेच्छा द्याव्यात. धन्यवाद. आज आपल्या सर्वांच्या आवडत्या नेत्या अर्चनाताई घारे परब यांचा वाढदिवस आहे आणि त्या अनुषंगाने आपण या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग असेल, वेंगुर्ला तालुका, सावंतवाडी तालुका आणि या संपूर्ण मतदारसंघातून कार्यकर्ते ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आणि त्यांच्या पुढील आमदारकीच्या वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा देऊन त्यांना सहकार्य देण्यासाठी इथे सर्वजण उपस्थित झालेले आहेत. जिल्हाध्यक्ष आमच्या आहेत, त्याचप्रमाणे सर्व पदाधिकारी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे इथे उपस्थित आहेत आणि एक सेवाभावी अशा तऱ्हेचे कार्यक्रम ताईने आपल्या सगळ्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठेवलेले आहेत. एक अत्यंत सुसंस्कृत आणि सुविद्य अशा तऱ्हेच्या अर्चनाताई घारे परब या आमच्या या सावंतवाडी तालुक्याच्या सुकन्या आहेत, ज्या जिल्ह्याच्या सुकन्या आहेत. आणि म्हणून शरद पवार साहेब असोत, त्याचप्रमाणे आमच्या सुप्रियाताई सुळे मॅडम असोत, यांनी एक दूरदृष्टी मनामध्ये केव्हापासून ठेवून ताई ज्या जिल्हा बँकेच्या पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्ष होत्या, त्याचप्रमाणे मावळ तालुक्यामध्ये त्यांच्या सासरी त्या सरपंच राहिलेले आहेत बिनविरोध. म्हणजे तिथे घारे कुटुंबियाचं काय किती चांगलं वजन असेल, तिथे सहजासहजी बिनविरोध होत नाही. परंतु यांना सुविद्या असल्यामुळे आणि योग्य अशा तऱ्हेचं सरपंच, मोठं गाव आहे ते, मी त्या गावामध्ये सुद्धा गेलेलो आहे, तर अशा गावच्या सरपंच राहिल्या, जिल्हा बँकेच्या उपाध्यक्ष राहिल्या
आणि त्याचप्रमाणे शरद पवार साहेबांच्या कुटुंबियांच्या एक त्यांच्या कुटुंबियातील आणि विचारांच्या त्याच विचाराच्या सर्व धर्मसमभाव त्याचप्रमाणे सेक्युलर विचाराच्या शाहू फुले आंबेडकर विचाराच्या अशा तऱ्हेच्या ताई आणि त्यांचे पती आज इथे उपस्थित आहेत आणि आम्ही सगळे त्याच विचाराचे आहोत. आणि पुढे सुद्धा आपल्याला या मतदारसंघामध्ये जातीवादी शक्तींना धर्मांध शक्तींना आधार द्यायचा नाही आणि त्या अनुषंगाने आपल्याला पुढच्या निवडणुकीकडे शरद पवारांच्या विचाराने आपण सगळे प्रेरित आहोत. मी ताईंना मनपूर्वक शुभेच्छा देतो, जास्त वेळ घेत नाही. परंतु आता बाळ कन्याडकरने ज्या पद्धतीने सांगितलं की आमचे चमनकर साहेब सुद्धा ही एक बघा परिवर्तनाची नांदी असते, शुभचिन्ह असतं की त्यांना आज ते स्वतःहून इथे उपस्थित झाले. स्वतः येऊन त्यांनी ज्या उमेदीने आणि ईर्षेने जो आशीर्वाद दिला तो महत्वाचा आहे. आयुष्य त्यांचं समाजवादी पक्षामध्ये गेलं आणि त्या पक्षामध्ये राहून बॅरिस्टर नागपै असतील, मधु दंडवते असतील, जयानंद मटकर साहेब असतील, आमच्यासारखे त्यांचे अनेक स्नेही आहे. तर अशा विचारांची माणसं जवळ यायला लागली, त्यांना वाटायला लागलं की ह्या जिल्ह्यामध्ये योग्य व्यक्ती या अर्चनाताई घारे परब करू शकतात. त्यांच्या मनाची खात्री झाली, अशी अनेकांच्या मनाची खात्री होते. ही एक चांगली आपल्या दृष्टीने फार महत्वाचं आहे. आज या मतदारसंघामध्ये मी गेली अनेक वर्ष या नेतृत्व या मतदारसंघाचं केलेलं आहे. या मतदारसंघाच्या अनेक सुविधा या मतदारसंघामध्ये आणण्याचं काम शरद पवार साहेबांच्या नेतृत्वातून मी केलेलं आहे. आपल्याला माहिती असेल सिंधुदुर्ग जिल्ह्याचं जिल्हा केंद्र 1250 हेक्टर जमिनीमध्ये आम्ही उभं केलं आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये टाइम बाउंड अशा तऱ्हेचा कार्यक्रम केला. फलोत्पादन मंत्रीपद माझ्याकडे दिलं साहेबांनी. सगळ्यात जास्त फलोत्पादनाचं काम जे चमनकर बोलले त्या काळामध्ये आम्ही शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघामध्ये करू शकलो. आज सावंतवाडीचं नवीन हॉस्पिटल तुम्ही बघा, म्हणजे ते मल्टी स्पेशालिटी हवे. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला दिसेल तिथे पाठी कोणाची आहे. अनंत कठीण प्रसंगामध्ये आपल्याला ते हॉस्पिटल तिथे आपण उभं केलेलं आहे. आज 100 बेडेड हॉस्पिटल तिथे आहे. सावंतवाडीचं ITI उभं केलं. 16 एकर जमीन घेऊन ITI उभं केलं आणि आज तिथे आपल्याला सर्व प्रकारचे ट्रेड्स तिथे दिसतात. सांगलीला आपल्याला हायस्कूल बघू शकता आपण, जे राष्ट्रीय हायस्कूल आहे. सांगलीचं हायस्कूल आपल्या नवोदय विद्यालय केंद्राचं ते 40 एकरामध्ये आपण आणण्याचं काम केलं. शरद पवारांच्या नेतृत्वामध्ये जादू आहे, प्रेरणा आहे, शक्ती आहे आणि विचारांची शक्ती आहे. आणि ती सगळी शक्ती आज आशीर्वाद ताईंना शरद पवार साहेबांच्या आहेत. आणि जे असे अनेक जे प्रकल्प आमच्या जिल्ह्यातल्या आणि मतदारसंघातले राहिलेले आहेत, हे सगळे प्रकल्प पूर्ण करण्याचे मग अनेक आहेत. मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल असेल, त्याचप्रमाणे सावंतवाडीचं पंचायत समितीचं कार्यालय असेल, आपल्या जिल्ह्याचा इतर बाबतीमध्ये अनेक प्रश्न या जिल्ह्याला भेडसावत आहेत. हे सगळे प्रश्न आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अर्चनाताई घारे परब यांना ते स्वीकारावे लागतील आणि ते स्वीकारतील. आणि एक शरद पवार साहेबांचं आणि आमचं सगळ्यांचं जे एक स्वप्न आहे, एक महिला आमदार या सावंतवाडी विधानसभेतून आपलं नेतृत्व संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जावं, अशा तऱ्हेची जे आपल्या सगळ्यांचा विचार आहे तो पूर्ण व्हावा, अशा तऱ्हेची प्रार्थना श्रीदेव पाटेकर यांनी मी अर्पण करतो आणि मी रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सिंधुदुर्ग. धन्यवाद प्रवीण भाई. आपल्या या शुभेच्छाने आजच्या खरोखरच कार्यक्रमाला एक आगळी वेगळी शोभा आणली. धन्यवाद. पुन्हा एकदा आवर्जून मी सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या पडझडीच्या काळात खरं तर अर्चनाताईंच्या बरोबरीने खंबीरपणे एक मोठा भाऊ म्हणून उभं राहिलेली व्यक्तिमत्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या इतर 5 तालुक्यांमध्ये आणि या 3 तालुक्यांमध्ये ताई तुम्ही सांभाळा, बाकीचे 5 तालुके आहेत ते मी लढतो, असं
दिलखुलासपणे सांगून ज्या नेतृत्वाची सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादीला गरज होती ते नेतृत्व उभारीस आलं. संसद भवनमध्ये नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेस पार्टी मुंबईच्या कार्यालयात असो किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील असंख्य कार्यक्रमांच्या अनुषंगाने असो, आपल्या स्वतःच्या वाढदिवसाला सुद्धा आवर्जून जी माझी पाठराखीण किंवा छोटी ताई बसलेले आहेत म्हणजे त्या भावी आमदार आहेत असं प्रत्येक कार्यक्रमामध्ये उल्लेख करून त्यांच्या कार्याची दखल आणि नियमितपणे त्यांना दुजोरा देण्याचं काम एखाद्या भावाप्रमाणे करणारे आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला तितक्याच ताकदीने संजीवनी म्हणजे कोरोना काळात सुद्धा सन्माननीय आव्हाड साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी ऑक्सिजनची सुविधा आणि हॉस्पिटलची सुविधा ज्यांनी केली, पूरग्रस्तांना जिल्हावासियांच्या माध्यमातून एकत्र आणून चिपळूण सारख्या ठिकाणी जो पूर झाला, मला वाटतं 1-2-3 आयचर भरून जीवनोपयोगी सामान ज्यांच्या माध्यमातून पोच झालं ते लाडकं नेतृत्व. सकाळच्या कार्यक्रमामध्ये सुद्धा एक मोठ्या मनाने असं म्हणाले की श्रोत्यांची आपण परीक्षा नको घेऊया, माझं एक 5-10 मिनिटाचं भाषण मी नंतर करेन, असं उदात्त व्यक्तिमत्व आणि सर्वसामान्यांच्या गळ्यात हात घालून आपलंसं म्हणणारं नेतृत्व. संसदरत्न सुप्रियाताई सुळे यांच्या कार्यक्रमामध्ये असंख्य जनसमुदायाच्या समोर दिलखुलासपणे सांगितलं की ताईंचा मी एक मोठा भाऊ या नात्याने ताईंच्या ज्या काही इच्छा मनोकामना असतील त्या पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून मी 100% या सिंधुदुर्ग जिल्ह्यातच नव्हे तर पर्यायी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसवर काही मोठ्या पदांकडे जरी लोटांगण घालावी लागली तरी चालते, पण मी तुमच्यासाठी सदैव कार्यतत्पर राहीन असे भाव व्यक्त करणारं तुम्हा आम्हा सर्वांचं प्रेरणास्थान आणि लाडकं नेतृत्व सन्माननीय अमितजी सामंत साहेब यांना मी विनंती करतो की त्याने ताईंच्या या अभिष्ट चिंतन सोहळ्या प्रित्यर्थ या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज आताच प्रमाणाबाहेर माझ्याविषयी चांगलं बोललेले सचिन पाटकर, वाढदिवस ताईंचा आहे का माझा हे मला थोडा वेळ कळलंच नव्हतं पहिल्यांदा काय चाललंय ते. आणि माझ्या मते मला वाटतं की बऱ्यापैकी पदं त्यांच्याकडे आहेत, त्याच्यामुळे मग काही असं वेगळं सांगायची गरज सुद्धा नव्हती ना. तर त्याच्यामुळे पण एक चांगलं सांगितलं की खरोखर पहिल्या दिवसापासून मी सांगतोय की या माझी लहान बहीण आहे आणि लहान बहिणीसाठी जेवढं करायला पाहिजे तेवढं राष्ट्रवादी काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष म्हणून मी कायमस्वरूपी करणार. गेली 5 वर्षापूर्वी प्रवीण भाईंना माहिती आहे की काही वेगळ्या घडामोडींमुळे आम्ही त्यांना नाही देऊ शकलो नव्हतो. एखादी व्यक्ती असती तर कुठेतरी खचून गेली असती, मागे राहून गेली असती, पण त्या खचल्या नाहीत, सतत संघर्ष करत राहिल्या. 2-2.5 वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळी काम करणं सोपं असतं, पण ज्यावेळी सरकार नसतं आणि विरोधी पक्षात आपण ज्यावेळी काम करतो त्यावेळी असंख्य अडचणींना आपल्याला सामोरं जायला लागतं. आणि त्यावेळी ते कंटाळल्या नाहीत. जवळपास माझ्या अंदाजाने हा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ जवळपास 100-125 किलोमीटरचा आहे. दोडामार्गच्या आईपासून ते वेंगुर्ल्याच्या कुर्जाईपर्यंत सतत ते फिरत राहिला, कार्यकर्ते उभा करत राहिल्या. आणि म्हणूनच कुठेतरी लोकांना स्वतःची दखल घ्यावीशी वाटली आणि त्यांना कुठेतरी चांगला रिस्पॉन्स आज मिळायला लागला. आणि म्हणून सचिनने जे काही सांगितलं त्याच्यातल्या बऱ्याचशा गोष्टी खरोखरच योग्य आहेत. आज त्यांचा वाढदिवस साजरा होतोय, मनाला कुठेतरी खूप छान आणि बरं वाटतंय. त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सावंतवाडी मतदारसंघाचे माझे आमदार आणि महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीणभाई भोसले, समाजवादी विचारसरणीचे खूपच आघाडीचे नेते आणि गेली अनेक वर्ष ज्यांनी वेंगुर्ला तालुक्यात आम्हाला मार्गदर्शन केलं ते आमचे नेते जयप्रकाश चिमणकर, आमचे जिल्हा बँकेचे संचालक आत्माराम ओठवणेकर,
इंदिरा काँग्रेसचे पदाधिकारी समीर बंजारी, बाळ कन्याळकर, महिला काँग्रेसच्या अध्यक्ष रेवतीताई राणे, युवक काँग्रेसचे अध्यक्ष विशाल जाधव, शिवसेनेचे सागर नाणोस्कर, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व पदाधिकारी आणि आपण सर्व. इथे बऱ्याच व्यक्तींनी सांगितलं की आपण भावी आमदार आहात. मला वाटतं संदीप गवस सुद्धा दोडामारचे आमचे म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपण एक नवीन इतिहास घडवूया म्हणून. पण मला अजूनही असं वाटतंय, मला वाटतं प्रवीणभाई तुम्ही असं चांगलं सांगू शकाल, अजूनही रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन्ही जिल्ह्यात आजपर्यंत महिला आमदार माझ्या माहितीप्रमाणे झालेले नाही. आणि पहिल्यांदा आपल्याला अशी संधी आहे की महिलांचा आमदार महिलांनी स्वतः करून आणला पाहिजे आणि त्याच्यासाठी अर्चना घारे यांच्याशिवाय उत्कृष्ट नाव दुसरं कुठलंही असू शकत नाही, याच्याविषयी आपलं दुमत नसेल. काय होतं माहितीये, आगे बढतात त्या मागचे नंतर निघून गेले की प्रॉब्लेम येतो. तर हा प्रॉब्लेम यायला देऊ नका. माझं एवढंच सांगणं आहे, प्रत्येकाने आपण स्वतः आमदारकीच्या निवडणुकीला उभं राहिलं असं जर समजून काम केलं तर नक्की आगे बढू नये. आपण सगळे एकत्र घेऊन जाऊ आणि त्यांना आमदार करू असं काहीतरी म्हणा. आपण त्यांना 100% पुढच्या 1 डिसेंबरला त्या आमदार म्हणून त्यांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, ही ग्वाही त्यांना देऊया. आज खूप चांगले चांगले उपक्रम ते राबवत आहेत. फक्त राजकीयच नव्हे तर सामाजिक उपक्रम सुद्धा. सकाळचं पुस्तक प्रदर्शन हा खूप छान उपक्रम सिंधुदुर्ग जिल्ह्यात वाढदिवसाच्या निमित्ताने पहिल्यांदाच कोणतरी राबवतोय. आणि मग त्यावेळी आपल्याला असं जाणवतं की व्यक्ती फक्त राजकारणासाठी काम करत नाहीये, कुठेतरी समाजकारण सुद्धा त्यांच्या अंतरंगात आहे. कुठेतरी या समाजातल्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याची इच्छा त्यांच्या अंतरंगात आहे. मग अशा वेळी या व्यक्तीला सुद्धा आपण कुठेतरी न्याय दिला पाहिजे असा सुद्धा आपण विचार करणं गरजेचं असतं. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा इतिहास हा आजपर्यंत प्रामाणिकपणाचा होता. मी का म्हणतो याचं चांगलं कारण आपल्याला माहिती आहे. कधीही तो गद्दारीचा नव्हता, एवढं मात्र मी 100% सांगू शकतो. भाई तुम्ही नक्की सांगू शकाल ना? हो. आपल्याला तोच इतिहास परत पुढच्या भविष्य काळात परत एकदा इथे रुजवायचा आहे. गद्दारीला आणि अप्रामाणिकपणाला स्थान द्यायचं नाहीये, हे लक्षात ठेवूनच आपल्याला इथे काम करायचं आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचं नाव महाराष्ट्रातल्या विधानसभेत, महाराष्ट्रातल्या राजकारणात आदराने घ्यायला लागेल अशा प्रकारे आपल्याला काम करायचं आहे. आणि त्याच्यासाठी अर्चनाताईंना पुढच्या 1 डिसेंबरला आमदार करायचं आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त माझ्यातर्फे, राष्ट्रवादी काँग्रेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातर्फे खूप खूप त्यांना शुभेच्छा देतो. भविष्यात त्या नुसत्या आमदार पदावर थांबणार नाहीत याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सन्माननीय अमितजी सामंत. खरं तर आपल्या बोलण्यातून राष्ट्रवादीबद्दलचं प्रेम आणि सन्माननीय अर्चनाताईंबद्दलची आस्था, आपुलकी आणि जिव्हाळा आपण या ठिकाणी व्यक्त झाला. खरोखरच मी आवर्जून एक गोष्ट सांगू इच्छितो. गेली 23 वर्ष मी राष्ट्रवादीशी कटिबद्ध आहे आणि तुमचं नेतृत्व आम्ही पाहतोय. परंतु या राष्ट्रवादीने खांद्यात हात घातलेला जिल्हाध्यक्ष कधीही पाहिला नाही. हे मी जाहीरपणे सांगू इच्छितो की असा जिल्हाध्यक्ष लाभला हे आमचं राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांचं आणि तमाम कार्यकर्त्यांचं भाग्य आहे. काही जण वक्तव्य करतात की स्पर्धेत आहोत, पण सन्माननीय अमितजी सामंत यांना कुठलीही स्पर्धा नाही. हे जिल्हाध्यक्ष आहेत आणि आपल्या कार्याशी कटिबद्ध आहेत आणि हे उत्तम नेतृत्व सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल. आणि त्यांच्या नेतृत्वात सन्माननीय अर्चना घारे मॅडम ह्या भविष्यात आमदार होतील यात दुमत नाही. धन्यवाद सन्माननीय अमितजी सामंत साहेब. यानंतर आपल्या शुभेच्छांचा वर्षाव ज्यांच्या कर्णपटलावर, मनपटलावर अधिराज्य मिळवून खरंच तर सकाळच्याच सत्रात त्या भावूक झाल्या होत्या, अशा अर्चना फाउंडेशनच्या सर्वेसर्वा सध्या विधानसभेच्या नेतृत्वाची धुरा त्यांच्याकडे आहे आणि सावंतवाडी विधानसभेचं नेतृत्व करणाऱ्या सन्माननीय अर्चनाताई घारे, मी यांना विनंती करतोय की ज्या ज्या हस्ते परस्ते, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष, ज्यांनी ज्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या आहेत आजच्या या वाढदिवसानिमित्त, ज्या वाढदिवसात तुम्ही शुभेच्छा स्वीकारल्या आहात
त्या वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्ही स्वीकारल्या आहात हे आम्ही जाणतो आहोत, परंतु त्या शुभेच्छा प्रति आपलं मनोगत या ठिकाणी तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यक्त करावेत असं मी तुम्हाला विनंती करतो. सर्व सन्माननीय अर्चनाताई घारे. आज सर्वजण माझ्या वाढदिवसाला इथे उपस्थित राहिलात. खरं तर आत्ताच ज्यांनी मार्गदर्शन केलं, आपल्याला सर्वांना आम्हाला शुभेच्छा दिल्या, ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष अमितजी सामंत, आमचे मार्गदर्शक, नेहमीच मला मार्गदर्शन करणारे, मलाच नाही तर पूर्ण आमच्या विधानसभा मतदारसंघातले प्रश्न ज्यांना माहिती आहे आणि त्याच्यावर ज्यांनी काम केलं मंत्री असताना, ते आमचे आदरणीय प्रवीणभाई भोसले, समाजवादी नेते आदरणीय चमनकर दादा, ओटवणेकर साहेब, आमचे सगळेच मान्यवर मंडळी, आमचे समिती वंजारी असतील, आमचे म्हापसेकर आहेत इथे, आमचे विशालजी जाधव कुबल, आमचे संदीपजी गवस, सगळे मान्यवर मंडळी आहेत, आमच्या रेवतीताई आहेत, सावलीताई, सगळेच जण, आमच्या दीपिकाताई, सायली दुबाशी, आमचे चांदेलकर साहेब, तुळसकर, सगळ्यांची नाव घेत नाही आता, सगळेच मान्यवर मंडळी मंचावर उपस्थित असलेले, आमचे बाळकन्यायकर साहेब, आमचे शेख साहेब, समोर उपस्थित असलेले सगळे ज्यांनी मगासपासून शुभेच्छा दिले, वाट बघतायत भेटण्याची, आणि असे सगळेच माझे बंधू भगिनी, सगळ्या पूर्ण गावागावातनं आलेले, पूर्ण तालुक्यातनं जिल्ह्यातनं आलेले सर्व आमचे पदाधिकारी, सर्व हितचिंतक, आमच्या बंधू भगिनी, माझ्या परिवारातले सर्वजण, सर्वांनाच खूप मनापासून मी सर्वप्रथम आभार व्यक्त करते. आजच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये प्रत्येकाकडे सगळं आहे, पण वेळ कोणाकडे नाही आहे, आणि हा वेळ आपण माझ्यासाठी दिलात, ह्यासाठी मी सर्वात प्रथम सर्वांचा खूप खूप मनापासून आभार व्यक्त करते. खरं तर सगळ्यांनी एवढ्या शुभेच्छा दिल्या, त्यामुळे मलाच कळत नाही की काय बोलायचं, इतकं सगळेजण भरभरून बोलले, सगळ्यांनी खूप शुभेच्छा दिल्या, त्यामुळे असं भरून आलंय, आणि असं वाटतंय की एवढं शुभेच्छांचं ओझं कसं पेलवणार, आणि आता पुढे काम करण्याची जबाबदारी वाढली आहे, आणि पुढचा प्रवास हा खूप खडतर आहे, आणि याच्यामध्ये तुमच्या शुभेच्छा, तुमचं प्रेम, तुमचे आशीर्वाद हे निश्चित मला बळ देतील असं मला वाटतं, आणि या जोरावरच पुढचं काम करायचंय. अनेक समस्या आहेत, त्याच्यासाठी काम करायचंय, सगळे मार्गदर्शक आहेतच, सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच, आणि मोठी जबाबदारी आहे. कितीतरी मोठे प्रश्न आहेत इथले, युवकांचे असतील, विद्यार्थ्यांचे असतील, बेरोजगारीचे असतील, आरोग्याचे, त्याच्यावर आता नाही बोलत, कारण आज हे नेहमीच आपण बोलत असतो, आणि हे पण आहे, हे सातत्याने सगळे बोलत असतात, आणि याच्यावर काम करण्याची गरज आहे, आणि आपण सगळ्यांनी एकत्र आलो तर नक्कीच चांगलं काम या भागासाठी करू शकतो असा विश्वास या ठिकाणी वाटतोय. आमच्या वेळाघरच्या महिला आल्यात मोठ्या संख्येने, मगाशी भेटल्या मला, त्यांचे प्रश्न मोठे आहेत. आमच्या कोळझरच्या महिला आल्यात, आमच्या प्रिया ताई, त्यांची मुलगी, सगळी म्हणजे लहान मुलं पण आली आहेत, आणि लांब लांबवरनं आलेत, आमच्या दोडामार्गची लोक आली आहेत, कुडाळवरनं आली आहेत, माडखोलवरनं आली आहेत, वेगवेगळ्या गावातनं आली आहेत, त्यामुळे सगळेजण तुम्ही वेळ काढून इथे आलात, सगळ्यांनी शुभेच्छा देण्यासाठी आलात, आणि माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. आपण सगळेजण आलात, आपण विविध कार्यक्रम घेऊन, सोशल कार्यक्रमाच्या माध्यमातून 1 ते 12 डिसेंबर वेगवेगळे कार्यक्रम घेतोय. आदरणीय पवार साहेबांचा वाढदिवस 12 डिसेंबरला आहे. खरं तर मुलांसाठी, मुलींसाठी गरजेचे उपक्रम आपण घेतोय. स्वसंरक्षण प्रशिक्षणासारखे जे मुलींना गरजेचे आहेत ते उपक्रम आपण शाळांमध्ये राबवतोय. येत्या 2-4 दिवसात सुरू होत आहेत ते. करिअर काउन्सिलिंग आपल्याला गरजेचं आहे, ते राबवतोय. आदरणीय सुरेशभाई दळवी यांचा वाढदिवस 6 डिसेंबरला आहे. त्यांच्या निमित्त आम्ही दोडामार्गमध्ये कार्यक्रम राबवतोय. तेही आमचे मार्गदर्शक आहे, नेहमी मार्गदर्शन करत असतात. तर असे आम्ही विविध उपक्रम या 1 ते 12 डिसेंबरमध्ये राबवतोय. त्याच्यामध्ये अजून ज्येष्ठांसाठी असतील, शेतकरी मेळावा असेल, हे सगळे कार्यक्रम आहेत. त्याच्यात मार्गदर्शन होईल, काउन्सिलिंग होईल, वेगवेगळी प्रात्यक्षिकं होतील, आणि वृत्तपत्राच्या माध्यमातून आपल्याला ती दिसतीलही, ते वाचता येतील. तर नक्कीच त्याच्यासाठी तुम्हाला जिथे शक्य असेल तिथे तुमच्या पालकांना, मुलांना पाठवा आणि या सगळ्या संधीचा फायदा घ्यावा असं मी सगळ्यांना आवाहन करते. खरं तर आमचे पत्रकार मोठ्या संख्येने आलेले आहेत. त्या पत्रकारांचे मी इथे आभार मानते, कारण नेहमीच राजकारण आणि पत्रकार हे एक वेगळं, म्हणजे एक असाध्य, म्हणजे एकत्र असतात नेहमी पत्रकार आणि राजकारणी.
आणि नेहमीच त्यांची साथ असते आणि त्यामुळे आज कुठेतरी आपण जे काम करतो ते तुमच्यापर्यंत पोहोचण्याची मदत होते आणि त्यांची साथ असते. त्यामुळे त्यांचे मी या ठिकाणी आभार मानते. सर्व माझ्या बंधूंचे, सर्व भगिनींचे आभार मानते. आमचे अमितजी सामंत वेळ काढून आलेत, त्यांचे पुन्हा एकदा आभार मानते. त्यांच्या भावाप्रमाणे त्यांची नेहमी मला साथ असते. आमचे पुंडलिकजी दळवी तालुका अध्यक्ष आहेत आणि नेहमी मला मोठ्या भावाप्रमाणे त्यांचीही साथ असते. माझ्या घरात सर्वांची साथ असते. माझे मिस्टर नेहमी मला जे काय असेल म्हणजे पूर्ण माझी तिकडची जबाबदारी ते पार पाडतात. त्यामुळे त्यांचेही मी इथे म्हणजे त्या निमित्ताने त्यांचं मी इथे आभार मानते. खरं तर लहानपणापासून अनेक वाढदिवस झालेत. लहानपणीची आठवण म्हणजे मी ज्या ड्रेसवर बोट ठेवणार तो ड्रेस मला माझे वडील घेऊन द्यायचे आणि तेव्हा वाढदिवस म्हणजे काय, कपडे चांगले मिळणे, शाळेत चॉकलेट वाटायला मिळालं की वाढदिवस छान. पण आता जसजसं आपण मोठं होत जातो, अपेक्षा वाढत जातात, परिवार मोठा होत जातो, मित्रपरिवार मोठा होतो. माझे क्लासमेट्स आलेले आहेत सगळे इथे, ते त्यांचे मी खरं तर इथे आभार मानते. इथे आरकांज आहे, नौबत आहे, आमची शुभदा, बरेच जण आहेत. खरं तर हे सगळे नंतर परिवार मोठा होत जातो आणि नंतर सगळ्यांच्या अपेक्षा पण असतात आणि हे सगळं करत असताना, ह्या सगळ्यांना जपत असताना कुठेतरी सामाजिक बांधिलकी जपत पुढे काम करण्याची आज जबाबदारी वाढली असं मला वाटतंय. आणि नक्कीच तुमचे ज्या अपेक्षा आणि जी स्वप्न आहेत त्याच्यासाठी मी आयुष्यभर 24/7 तुम सर्वांसाठी काम करायची तयारी आहे असं मी आज इथे विश्वासाने सांगते. अतोनात कष्ट करायची तयारी आहे. माझ्या महिला भगिनींची मला साथ मला त्या नेहमी सांगत असतात, त्यामुळे त्यांचेही मी इथे आभार मानते. आणि आता जास्त वेळ घेत नाही कारण 1:30 वाजलाय, जेवणाची वेळ झाली आहे. तुम्ही सकाळपासून इथे बसलात, त्यामुळे सगळ्यांनी इथे आता सर्वांनी जेवण करून जायचे. आमचे इंदापूरवरनं संदेश गायकवाड आलेले आहेत, त्यांचे आभार मानते. म्हणजे त्यांना म्हणजे लांब लांब पुण्यातनं पण आले, त्यांचे सर्वांचे आभार मानते. सोशल मीडियाच्या माध्यमातून फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर ह्या सगळ्या माध्यमातून मगासपासून फोनवरती सगळ्यांचे मेसेजेस, सगळ्यांनी मला शुभेच्छा दिल्या. त्यांना आता प्रत्यक्षरित्या रिप्लाय करताना आलंय. त्या सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा आभार मानते. मंचावर उपस्थित सर्व मंडळींचे आभार मानते. आमचे चर्मकार संघाचे आलेले आहेत शिरोडकर सर आणि सगळेच जण आहेत. आता सगळ्यांची नावं घेत नाहीये. सगळेजण उपस्थित राहिला त्याबद्दल खूप खूप आभार. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद ताई. या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त तुम्ही जे शुभेच्छा सर्वांच्या स्वीकारल्यात त्याबद्दल धन्यवाद. आपण आता त्या क्षणाकडे वळत आहोत की खऱ्या अर्थाने ताईंचा वाढदिवस साजरा करण्यासाठी आपण आत्तापर्यंत जो वेळ दिला आहे, आपल्या महत्त्वाचा वेळ या ठिकाणी खर्ची घातला आहे, तो क्षण या ठिकाणी आता आलाय. आपण ताईच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी केक मंचावर उपस्थित ठेवलेला आहे. अर्चना फाउंडेशन्स आणि मित्रपरिवाराच्या माध्यमातून या ठिकाणी हा वाढदिवस साजरा होतोय, हेही तितकंच महत्त्वाचं आहे. या ठिकाणी सन्माननीय अर्चनाताई घारे, ज्येष्ठ माजी राज्यमंत्री सन्माननीय प्रवीणभाई भोसले, सन्माननीय अमितजी सामंत, तसंच इतर मान्यवर यांच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. अशा सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत मी विनंती करतो सन्माननीय परब साहेब, संदीप परब साहेब यांनीही मंचावर उपस्थित राहायचं आहे. ताईंच्या पाठीमागे एखाद्या भिंतीसारखं सन्माननीय संदीप घारे यांना मी विनंती करतोय त्यांनीही मंचावर यायचं आहे. सन्माननीय संदीपजी घारे साहेब यांनीही मंचावर उपस्थित राहायचं आहे. खऱ्या अर्थाने ताईंच्या पाठीशी खंबीरपणे ज्यांचा आधार आहे असे त्यांचे पती सन्माननीय घारे साहेब आहेत. सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा अनोखा सोहळा संपन्न होत आहे. सन्माननीय अर्चनाताई घारे परब यांचा हा वाढदिवस साजरा होताना सावंतवाडीकर या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. तसंच अनेक जिल्ह्यातून उपस्थित असलेले सर्व मान्यवर मंडळींचे सुद्धा अर्चना फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही स्वागत करतो. आणि आजच्या या
अभिष्टचिंतन सोहळ्यासाठी तुम्ही या ठिकाणी प्रत्यक्ष उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा दिलात. ताईंच्या कार्यक्रमांच्या अनुषंगाने धन्यवाद. या ठिकाणी धन्यवाद. ज्या ज्या मान्यवरांनी या ठिकाणी उपस्थित राहून ताईंना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आहेत त्यांना मी विनंती करतोय की मंचावर ताईंना शुभेच्छा देण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ शकता. सन्माननीय प्रत्येक तालुक्यातील जे तालुकाध्यक्ष आहेत त्यांनी या ठिकाणी जाऊन ताईंना शुभेच्छा द्यायच्या आहेत.